चांगला गोलंदाज विघ्नेश सातत्यानं मात्र चांगला खेळ दाखवत आला. या वेळेला फटका अप्रतिम आहे. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग फ्लॉट मध्ये. बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमा पार येतोय ओमी केनीच्या बॅट मधनं. आणखीन एक मोठा ब्लास्ट, षटकार. काय टायमिंग होतं, जबरदस्त फटका. मिडल ऑफ द बॅट ना हा फटका सजवला आणि या बॉल वरती 6 धावा प्राप्त झाल्या. पुढचा बॉल आता विघ्नेश कशा रीतीने हाताळेल. या वेळेला देखील फटका अप्रतिम आहे. ओव्हर द कव्हरचा हा फटका, परंतु तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा देखील मानस दाखवलाय आणि बघता बघता 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून इथून मात्र होत असताना पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा ब्लास्ट आणि येतोय ओमी केनीच्या बॅटमधनं हा षटकार. आता या षटकाराच्या साह्यानं टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पाहूया विघ्नेशचा एक बॉल बाकी आहे आणि या बॉल वरती 4 धावा करायच्या आहेत बॉलिंग करणाऱ्या टीम साठी. दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला फटका अप्रतिम आहे. हा पंप फुल केलाय, फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार आणि इथे मात्र जे चॅलेंजर ओव्हरचं चॅलेंज होतं ते मात्र कंप्लीट केलेलं आहे. आणि आता इथून आणखीन धावा ऍड केल्या जातील टीमच्या स्कोरबोर्ड वरती, त्या म्हणजेच 11. आणि धावफलकावरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 50 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आणि त्यामध्ये सुशील पहिला बॉल हाताळण्यासाठी आपल्या स्पेल मधील तयार. सुशीलचा पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. आणखीन एक मोठा ब्लास्ट. सुशीलचं मात्र इथून षटकाराने स्वागत केलेल्या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. फटकेबाजी पुन्हा एकदा सुशील निघालाय. याही वेळेला बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 मोठे ब्लास्ट. काय फटके सजवले जातात. आणखीन एक जबरदस्त फटका आणि याही बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, 6 रन. जर का आपण बघितलं तर मागच्या मॅच मध्ये देखील ओमीने चांगली बॅटिंग केली आणि याही मॅच मध्ये मात्र चांगलं क्रिकेट खेळत असताना सुनील दादा पाटील यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय की इथून मात्र सुशील कमबॅक करेल हे बघायचंय. 3 अन रो सलग 3 बॉल वरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. वॉर्ड स्ट्रोक, काय फटके सजवले जातात मैदानाच्या अगदी. जर का आपण बघितलं तर लेग साइडला हे मोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळतात ओमीच्या बॅटमधनं. आणि स्मित हास्य देखील आपल्याला पाहायला मिळते सुनील दादा पाटील यांच्या चेहऱ्यावरती. ते सध्या ही मॅच एन्जॉय करतात, हवास मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला सुशील. या वेळेला देखील फटका चांगला आहे, वा बाय वा. परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. बॉल निघून चाललाय, बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय ओमी केनीच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा ब्लास्ट, हा चौकार. गोलंदाज सुशील वरती इथून मात्र आक्रमण केलं जाते. 13 बॉल मध्ये 45 वरती खेळतो ओमी. आणि अर्धशतक आता कंप्लीट होईल का नाही, अजून काही काळ वाट बघावी लागेल. हा तर चौकार आला आणि 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 99 आणि त्यामध्ये 49 या धावसंख्येवरती खेळतोय सध्या बॅट्समन ओमी प्रकाश केने. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा देखील मानस दाखवला जातोय. परंतु इथे मात्र 2 धावा देखील आता कंप्लीट झाल्यात आणि या इथून मात्र 50 धावा कंप्लीट होतात.
पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवण्याचा मान इथून मात्र पटकावलाय. ओमी प्रकाश केणी एकदा अभिवादन स्वीकारायचं बॅट उंचावून. जबरदस्त फटकेबाजी. या वेळेला देखील आणखीन एक मोठा ब्लास्ट याही बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा देखील षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ इथून मात्र संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात.